तुम्हाला माहीत आहे का? जगन्नाथपुरीमध्ये एका देवीची मूर्ती चक्क उलटी लटकलेली आहे. आणि ही मूर्ती दुसरी तिसरी कोणाची नसून साक्षात एकादशी देवीची आहे. पण भगवंतांनी तिला ही शिक्षा का बरी दिली असावी? तर पौराणिक कथेनुसार एकदा ब्रह्मदेव महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पुरीत आले. पण त्या दिवशी सर्व प्रसाद संपला होता. एका पात्रात उरलेला थोडासा भात एक कुत्रा चाटत होता. ब्रह्मदेव भक्तीत इतके तल्लीन होते की त्यांना तोच उष्टा प्रसाद त्या कुत्र्यासोबत आनंदाने खाल्ला. त्याच वेळी तिथे एकादशी देवी प्रकट झाल्या आणि त्यांनी ब्रह्मदेवांना उपवासाचा नियम तोडल्याबद्दल सुनावले. भक्ताचा हा अपमान पाहून भगवान जगन्नाथ तिथे प्रकट झाले. ते म्हणाले, माझ्या महाप्रसादासोबत उपवासाचे कोणतेही नियम चालणार नाहीत. प्रसादाचा अपमान केल्यामुळे त्यांनी एकादशी देवीला मंदिराच्या मागे उलटं टांगण्याची शिक्षा दिली. ही कथा आपल्याला सांगते की नियमांपेक्षा भक्ती आणि महाप्रसाद श्रेष्ठ आहे. आजही पुरीमध्ये एकादशीला उपवास न करता महाप्रसाद घेण्याची परंपरा आहे.